या आधीच्या तासाला आपण काही प्रश्न लिहिले मुलांना. एका शब्दात उत्तरे लिहा, योग्य पर्याय शोधा व लिहा, कोणते लिहा. आपल्याकडे वेळ कमी आहे, सगळेच प्रश्न टीचर तुम्हाला फळ्यावर लिहून देऊ शकत नाही. पण यापूर्वी मी तुम्हाला सांगितले की एक ओळ जेव्हा आपण घेतो त्या एका ओळीत जेवढे शब्द आहेत त्या प्रत्येक शब्दासाठी आपल्याला प्रश्न तयार करता येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही लिहिलंय, पहिला प्रश्न लिहिला एका शब्दात उत्तरे लिहा मधला, मुलांनी काय फस्त केले. मुलांनी दूध फस्त केले. बरोबर. काय फस्त केले? दूध. कोणी फस्त केले? मुलांनी. मुलांनी दुधाचे काय केले? मुलांनी सगळे दूध फस्त केले. असे अनेक प्रश्न आपल्याला एकाच वाक्यावर आधारित तयार करता येऊ शकतात. तुम्ही काय करायचे, आपण जे प्रश्न नोटबुकमध्ये लिहिले त्याची बरोबर उत्तरं लिहायचीच आहेत. पण जेव्हा धडा वाचणार आहात तेव्हा स्वतःलाच असे प्रश्न विचारायचे, प्रश्न तयार करायचे, विचारायचे आणि आपणच त्याची उत्तरं द्यायची. याने काय होईल? ओळी लक्षात राहतील, तुम्हाला प्रश्न बनवण्याची सवय होईल आणि त्याचं उत्तरही तुम्हाला माहिती असेल. म्हणजे एखादा प्रश्न समजा टीचरांनी वहीतला नाही दिला, पुस्तकातनं डायरेक्ट विचारला, तर तुम्हाला त्यावर फार वेळ विचार करावा लागणार नाही, पूर्ण धडा आठवावा लागणार नाही. जर तुम्हाला ही सवय असेल स्वतःला प्रश्न विचारायचा आणि स्वतःच उत्तर द्यायचं, तर त्याचा परीक्षेसाठी तुम्हाला फार चांगला उपयोग होईल. शिवाय अभ्यास करण्यासाठीची ही एक चांगली पद्धत आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आज आता आपण याच्या पुढचे काही प्रश्न लिहिणार आहोत. म्हणजे फळ्यावर लिहिलंय बघा मी, प्रश्न 6, एका वाक्यात उत्तरे लिहा. मी तुम्हाला सांगितले, जेव्हा आपण वाक्यात असा प्रश्न टीचरांनी आपल्याला दिलेला असतो तेव्हा आपल्याला एकापेक्षा जास्त शब्द उत्तरासाठी अपेक्षित असतात. सुरुवातीला आपण एकच शब्द असलेले सुद्धा अनेक प्रश्न एका वाक्यात लिहिले. काही वेळा शब्द कठीण असला तरी टीचर तुम्हाला तो एका वाक्यात देतात. पण आता यापुढे लक्षात ठेवायचं मुलांना, जेव्हा एकापेक्षा जास्त शब्द उत्तरासाठी असतील तेव्हा हा प्रश्न विचारलेला असतो. त्यामुळे उत्तर लिहिताना लक्ष द्यायचंय की आपण किती शब्द लिहितोय. उत्तर लिहायचं आपल्याला. प्रश्न आधी वाचूया. आईने मुलांना काय दिले. नुसतं दूध म्हणाल तर मग गाईचं दिलंय की म्हशीचं दिलंय? आपण धडा गाय हा शिकलोय. आईने कोणतं दूध दिलं मुलांना? गाईचं दूध दिलं. हळद घालून दिलं का? दूध मसाला घालून दिलं का? बाकी असले कुठलेही प्रश्न आपल्याला नको. काय दिलंय? दूध दिलंय. कोणाचं? गाईचं. उत्तरासाठीचे 2 शब्द आपल्याला लिहायचे. आईने मुलांना, कसं लिहायचंय बघा, ई दीर्घ आहे आई लिहिताना. मुलांना, मला रस्व उकार मू, लला कानाला, लावर अनुस्वारला, नला कानांना. मुलांना, आईने मुलांना गाईचे, मी सांगितलंय तुम्हाला हा शब्द कसा लिहायचा आहे ते लक्षात ठेवा. गाईचे दूध दिले. आईने मुलांना गाईचे दूध दिले. परत एकदा वाचायचे. आईने मुलांना गाईचे दूध दिले. याला दीर्घ वेलांटी देऊन दिलं तरी चालेल, गाईचे शब्द. दुसरा प्रश्न विचारलाय, सुमितने काय केले. आठवा बघू, काय केलं सुमितने? काय सांगितलं होतं सुमितला आईने? सुमित उठ, गवत आण, असंच सांगितलंय ना बघा टेक्स्टबुक मध्ये. हो, सुमित उठ, गवत आण, गाईला दे. असंच असं लिहायचंय का आपल्याला उत्तरासाठी? नाही. प्रश्न विचारलाय, त्या प्रश्नावर आधारित उत्तर तयार करायचं आणि मग लिहायचं. जशाच्या तशा टेक्स्टबुक मधल्या ओळी लिहायच्या नाही. सुमितने काय केले. सुमितने गाईला गवत दिले असं लिहायचंय. सुमित उठला, त्याने गवत आणले, त्याने गाईला गवत दिले असं लिहिणार आहोत का? नाही. सुमितने गाईला गवत दिले असं लिहायचं. सुमितने, सला रस्व उकार सू, मला रस्व विलांटी मी, तर नवर एक मात्राने. सुमितने गाईला गवत, इथे लिहूया कारण उकार आलाय म्हणजे आपला शब्द पूर्ण नीट व्यवस्थित दिसणार नाही, म्हणून इथली जागा सोडून थोडं पुढे लिहिलंय. सुमितने गाईला गवत दिले आणि गाईला गवत हे 2 शब्द उत्तरासाठी आपल्याला नव्याने वाक्यात लिहावे लागले. लक्षात ठेवायचं. सुमितने काय केले? सुमितने गाईला गवत दिले. पुढचा प्रश्न,
याच प्रश्नासारखा अजून एक प्रश्न तयार होऊ शकतो बघा. कोणता? गजूने काय केले? गजूने बाबांना भांडे दिले. बाबांनी काय केले? बाबांनी गाईचे दूध काढले. येतंय लक्षात? म्हणजे तुम्ही असे अनेक प्रश्न, एक प्रश्न टीचरांनी आपल्याला दिला, यासारखे किती प्रश्न आपल्याला तयार करता येत आहेत बघायचं, प्रयत्न करायचा. आलेच पाहिजेत असं नाही, पण येत आहेत का ते जेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न कराल तेव्हा जमेल. त्यामुळे प्रयत्नपूर्वक स्वतःला प्रश्न विचारायचे. धडा लक्षात राहण्यासाठी सुद्धा हा एक चांगला पर्याय आहे. पुढचा प्रश्न, गाईचे दूध प्यायल्याने काय होते? आता हा प्रश्न टेक्स्टबुक मध्ये नाही, म्हणजे असंच असं वाक्य कुठेही धड्यात दिलेलं नाही, पण शेवटच्या 2 ओळी, मुलांनी दूध केले फस्त, आरोग्य त्यांचे झाले मस्त. काय केलं मुलांनी? गाईचं दूध फस्त केलं. फस्त केलं म्हणजे ते प्यायले, त्यांनी संपवलं. कळलं? मग दूध प्यायल्याने काय होतं? गाईचं दूध प्यायल्याने काय होतं? तर त्या मुलांचं आरोग्य चांगलं झालं, सगळ्यांचंच होतं. मी तुम्हाला सांगितले गाईच्या दुधाचे फायदे काय काय आहे. गाईच्या दुधात आरोग्य चांगलं राहण्यासाठी हा एक उत्तम आहार आहे गाईचं दूध. कळलं? म्हणून गाईचे दूध प्यायल्याने काय होते? गाईचे दूध प्यायल्याने आरोग्य चांगले राहते, असं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. जसंच्या तसं वाक्य टेक्स्टबुक मध्ये नाही, पण तिथल्या ओळी वाचून प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला याचं उत्तर तयार करता येतं. गाईचे दूध प्यायल्याने, गाईचे दूध, इथे प्यायल्याने हा पूर्ण शब्द मावणार नाहीये म्हणून तो मी खाली लिहिते, नाहीतर तुम्ही पण 2 शब्द लिहाल आणि जागा सोडून द्याल, असं करायचं नाही. गाईचे दूध प्यायल्याने, पलाया प्या, य ललायाल्या, नवर एक मात्राने, प्यायल्याने, गाईचे दूध प्यायल्याने आरोग्य, आ रला एक काना एक मात्रा रो, गला योग्य, आरोग्य चांगले चांगले राहते. गाईचे दूध प्यायल्याने आरोग्य चांगले राहते. पूर्ण वाक्यात उत्तर आपली झाली आहेत आता, म्हणजेच एका वाक्यात उत्तर. त्याच्या पुढचा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे, समानार्थी शब्द लिहा. समानार्थी म्हणजेच समान अर्थाचे, सेम मिनिंग. येतं लक्षात? याआधी आपण हा प्रश्न लिहिला. गाय, गाईला समानार्थी शब्द कोणता? आता तुम्हाला सांगू का मुलांनो, आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की एका शब्दासाठी अनेक शब्द, समान अर्थाचे अनेक शब्द आपल्या मराठी भाषेत आहेत. पण आता तुम्ही लहान आहात, त्यामुळे मी खूप शब्द तुम्हाला सांगणार नाही. मी एक एक शब्द सांगणार आहे. जसे जसे तुम्ही वरच्या वर्गात जाल तसे हळूहळू तुम्हाला अजून अनेक शब्द यासाठी माहिती होतील. आले लक्षात? आत्ताच सगळे शब्द माहिती असले की नंतर काय होईल? एकतर आत्ता अभ्यास करणं थोडं कठीण होईल की एका शब्दासाठी एवढे समानार्थी शब्द एवढे लक्षात ठेवायचे, थोडंसं पाठांतर वाढेल. पण आत्ता तुम्हाला हा शब्द माहिती आहे, मग वरच्या वर्गात गेला की अजून एक नव्याने शब्द माहिती होईल, त्या वर्गात पुढच्या वर्गात गेलात की अजून एक नव्याने शब्द माहिती होईल. मग हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं होतं. आले लक्षात? मग एक एकच शब्द आता आपण लक्षात ठेवणार आहोत. गाय, गायला समानार्थी शब्द धेनू. गाय, धेनू, दीर्घ उकार. गवत, तृण, गवत, तृण. पाठ करायचे का हे शब्द? दूध, दुग्ध, दला ह्रस्व उकार दू, अर्धा ग त्याला ध, दुग्ध. कसं लिहायचंय बघा. आई, माता, माता, जननी. पण आपण लिहिणार नाही, आपण एकच शब्द लिहिणार आहोत. कोणते समानार्थी शब्द लिहिलेत आपण? गाय, धेनू, गवत, तृण, दूध, दुग्ध, आई, माता. आता तुम्ही काय करायचंय? हा सगळा आपला क्लासवर्क आहे. C.W. प्रश्न सांभाळायचा, एका वाक्यात उत्तरे लिहा. सगळे प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर या क्रमाने पूर्ण लिहून घ्यायचं. त्याखाली प्रश्न 7वा, समानार्थी शब्द लिहा. सगळे शब्द लिहून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं? जसं मी लिहिलेलं होतं आधी तसे फक्त प्रश्न कॉपी करायचे, प्रश्न लिहून घ्यायचे फळ्यावर न बघून, किंवा
म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही व्हिडिओ चालू केला, सुरुवातीपासून बघितला, तर फक्त प्रश्न लिहिलेले आहेत. मग तिथे पॉज करा आणि फक्त प्रश्न लिहून घ्या, किंवा वहीत जे तुम्ही लिहिलेले आहेत प्रश्न आणि उत्तरं, त्यातले फक्त प्रश्न लिहून घ्या, प्रश्न कॉपी करून घ्या आणि मग त्याची उत्तरं, प्रश्न मग त्याचं उत्तर, प्रश्न वाचायचा आणि उत्तर लिहायचं. असं तुम्ही होमवर्क म्हणून करायचं. म्हणजे हेच प्रश्न आणि त्यांची उत्तरं न बघता सेकंड टाइम नोटबुकमध्ये लिहायची. हा होमवर्क. पण एवढाच होमवर्क नाही देणार आहे मी, अजून काही प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी देते. हे पटकन कॉपी करून घ्या. मी होमवर्क. प्रश्न आठवा. प्रत्येकी 4 नावे लिहा. पाळीव प्राणी, जंगलात राहणारे प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि कीटक. ही सगळी नावं तुम्ही दुसरीत शिकला आहात आणि लिहिलेली आहेत. त्यामुळे मी कोणतंही नाव तुम्हाला लिहून देणार नाही. आठवायची आणि लिहायची. कमीत कमी 4 नावं लिहायची. 1, 2, 3, 4 अशी लिहिलीच चालेल, किंवा खालच्या एका पूर्ण ओळीत 4 नावं तुम्हाला लिहिता येतात तर तशी लिहिलेली चालतील. पण कमीत कमी 4, जास्तीत जास्त तुम्हाला जेवढी आठवता आहेत, शोधता येत आहेत, शोधा आणि लिहा. कुठेही ऱ्हस्व दीर्घच्या चुका करायच्या नाहीत किंवा अक्षरंसुद्धा चुकवायची नाही. पाळीव प्राणी, डोमेस्टिक ॲनिमल्स तुम्हाला माहिती आहे, ज्यांचा आपल्याला उपयोग होतो, ज्यांना आपण घरी पाळतो, त्यांची नावं लिहायची. जंगलात राहणारे प्राणी, आपल्या पुस्तकात या धड्यानंतर पृष्ठ क्रमांक 17वर काही प्राण्यांची नावं दाखवली तुम्हाला. ती बघून जर तुम्ही लिहिणार असाल तर तिथे हरिण हा शब्द असा लिहिला आहे, ऱ्हस्व वेलांटी देऊन लिहिला आहे. घरी आजी वगैरे असेल तर ती हरण पण म्हणते, बरोबर आहे, तोही शब्द बरोबर आहे. पण मोस्टली आपण हरिण म्हणतो. ऱ्हस्व वेलांटी दिली तर हा संस्कृत भाषेतला शब्द झाला. आणि जर मराठीत आपण लिहितोय तर तुम्ही याला दीर्घ वेलांटी द्यायला हवी आहे. म्हणजे हा शब्द चुकीचा असं नाही, पण संस्कृत भाषेतले अनेक शब्द आपण मराठी भाषेत सुद्धा वापरतो. म्हणून काही वेळा या रला ऱ्हस्व वेलांटी देऊन हरिण हा शब्द लिहिलेला आपल्याला दिसतो. संस्कृतमध्ये असा लिहिला जातो. मराठीत लिहिताना तुम्ही या रला दीर्घ वेलांटी द्यायची आहे, कारण तुम्ही हे सगळं मराठीत लिहिताय. आलं लक्षात? शब्द बरोबरच आहे, पण हा संस्कृत भाषेतला, हा मराठीतला. आणि हरण तुम्ही ऐकलं असेल तर तेही बरोबर आहे. कळलं? पण जर लिंग बदलायचं असेल आपल्याला, म्हणजे हे मेल जेंडर आहे, तुम्हाला फिमेल जेंडर करायचं असेल तर ते काय होतं? हरिणी होतं. का सांगताय टीचर? तिकडे लक्ष द्या. हरिणी होतं. मग हरिणी लिहिताना या ळला दीर्घ वेलांटी आल्यामुळे या रची ही दीर्घ वेलांटी ऱ्हस्व होते. हा मराठी शब्द आहे. कळलं? हरिण, हरिणी. फक्त हरिण लिहिणार असाल तर दीर्घ वेलांटी, हरिणी लिहायचं असेल तर ऱ्हस्व वेलांटी. येते लक्षात? का सांगितलं हे टीचरांनी? कारण आपल्या टेक्स्टबुकमध्ये, पाठ्यपुस्तकात आपल्याला तिथे ऱ्हस्व वेलांटी देऊन हा शब्द लिहून दाखवलेला आहे. लक्षात ठेवायचंय, मराठीत जेव्हा जेव्हा लिहिणार आहात दीर्घ वेलांटी देऊनच लिहायचं आहे. हरिण. जंगलात राहणारे प्राणी, सरपटणारे प्राणी, यात आपण दोन्ही प्राण्यांची नावं लिहितो. दोन्ही म्हणजे कोणत्या? इंग्लिशमध्ये ज्यांना तुम्ही रेप्टाइल्स म्हणतात ते, आणि क्रॉलिंग ॲनिमल्स. कळलं? रेप्टाइल्स अँड क्रॉलिंग ॲनिमल्स. मग मुळात सरपटणारे प्राणी म्हणजे कोणते प्राणी? ज्यांना पाय नसतात आणि ज्यांना पाय आहे पण त्यांचा पोटाचा भाग, शरीराचा हा पोटाचा भाग चालताना किंवा पुढे सरकताना जमिनीला स्पर्श करतो, त्यांना आपण म्हणतो सरपटणारे प्राणी. आणि अशा प्राण्यांची नावं लिहायची आपल्याला. आलं लक्षात? हे तुम्ही दुसरीत शिकलाय, मी फक्त तुम्हाला थोडंसं आठवून दिलंय त्यातलं. पक्षी, हे तर तुम्हाला माहिती आहे, आपल्या आसपास झाडावर दिसणारे, वेगवेगळ्या आवाजात गाणारे, ज्यांचे आवाज ऐकायला आपल्याला आवडतात, अशा अनेक पक्ष्यांची नावं तुम्हाला माहिती आहे, ती सुद्धा लिहायची. आणि कीटक. कीटक म्हणजेच इन्सेक्ट्स, आकाराने लहान असलेले आणि ज्यांना 6 पाय आहेत असे, त्यांची पण नावं तुम्हाला माहिती आहे. हा काय आहे तुमचा होमवर्क. जास्तीत जास्त नावं आठवायची आणि लिहायची. ओके.